प्राप्ती व्हावी, आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हावी। आता देव हा प्राप्त करण्याचा विषय नाहीये, देव हा मिळवण्याचा विषय नाहीये, किंवा देवाच्या शोधासाठी फिरून आपल्याला ईश्वर मिळत नाहीये। तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव देव वर्णे व्यर्थका विरशी निज देव नेनसी मुळी कोण, संतांनी सांगितलं। आणि माऊली म्हणतात की नको सोडू अन्न, नको सेवू वण, चिंती नारायण सर्व एक। मातेची अखांदा बाळ नेनेशिन, भावना त्या भिन्न मुंडावया। नको गुंफू भोगी, नको बनू त्यागी, लावणीय सरी अंगी देवाची या। तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही। मग सर्व संतांनी आपल्याला सांगितलं, देहाच्या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे, देवाचा वास आहे, देवाचं मुक्कामाचं ठिकाण देहाच्या ठिकाणी आहे। म्हणून या देहाच्या ठिकाणी असलेल्या देवाला आपण बाजूला सारलेला आहे, आणि आपण सेवा ज्या देवांची करतो त्या देवाची आपली ओळख नाहीये। म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी म्हणलेलं आहे, निर्जीव दगडासी काय करेशील सेवा, तो निदैवा काय देईन तुझं म्हटलेलं आहे, की ज्याची सेवा करणार आहेस त्याची ओळख तुला नाहीये, आणि तो तुला काय देणार आहे। देव आहे तुझ्यापाशी, विचारून घ्यायची गुरुमुखे। मग सद्गुरु जीवनामध्ये काय करावा, आपल्या देहाच्या ठिकाणी असलेल्या देवाचा दिव्यत्वाचा आठव होण्यासाठी आपण सद्गुरु करावा लागतो। आणि हे सद्गुरु म्हणजे मठाधिपती नव्हे, सद्गुरु म्हणजे कुठेतरी असं फार मोठं प्रश्न त्यांचं माजलेलं आहे, चमत्कार करतात, अंगाने दुभारे देतात, किंवा माणसाला तिथे गेल्यानंतर फरक पडतो, गुण येतो, आंधळ्यांना डोळे येतात, असले सद्गुरु नसतात। सद्गुरु म्हणजे काय, सद्गुरु वाच